एका पानाड्याने एका जणाला पॉइंट दिला पॉइंट आणि अगदी जवळचा दिला तो ने बा इथं खुना करा दगड मांडा म्हटलं इथं दगड मांडा ते नारळ असं उभं राहिलं ना त्याच्या हातावर इथं दगड मांडा म्हटलं त्यांनी पायाने खून केली तिथं दगड मांडला आणि पानाड्याने सांगितलं फक्त 50 फूट पाणी किती आहे फक्त 50 फुटावर 50 फुटावर पाणी 10ची मोटर 24 तास चालणार लाईट गेली तरच बंद राहणार बरं म्हटलं नाही लाईट नसली तरी चालणार लाईट गेली तरच बंद राहणार 50 फुटावर फक्त 50 फुटावर इतकं पाणी जिवंत पाणी आणि 10ची मोटर 24 तास चालू द्या इंचभर पाणी हलणार नाही पाणी कमी होणार नाही केवढा दुष्काळ पडू द्या फक्त 50 फूट घ्या म्हटलं गाडी बोलवा पॉइंट दाखवला पानाडे त्याचे फी घेऊन निघून गेला 2 दिवसांनी यांनी बोरची गाडी बोलवली पण ज्याला पॉइंट दिला तो जास्त शहाणा होता काही लय शहाणे राहत होतो काही लय शहाणे राहतात महाराज अहो काही लय शहाणे राहतात काही ते इतके शहाणे राहतात एक आणि अर्धा काय 150 त्याची काही गेर आपोआप सटकतात प्लस हॉप नाही केलं तरी अतिशय अचूक लय शहाणे तसं ते होतं ज्याला पॉइंट दिला त्यांनी बोरची गाडी आणली आता जिथं पॉइंट दाखवलं तिथं लावायची 50 फूट घ्यायचं ना तर म्हटलं हे काय बाईक म्हटलं हे काय तो म्हटलं अगं एकाच जागी 50 फूट घेतलं काय आणि 5 ठिकाणी 10 फूट घेतलं काय आपल्याला फक्त आकडा 50चा पुरा करायचा आहे ना आकडा 50चा पुरा करायचा आहे ना 50 फूट पूर्ण करायचं ना मग एकाच जागी घेतलं काय आणि 5 ठिकाणी मग त्यांनी काय केलं एकाच ठिकाणी 50 फूट नाही केलं मग अशी गोल रिंगण केलं इथं 10 फूट इथं 10 फूट इथं 10 फूट इथं 10 फूट मध्ये 10 फूट सगळे गोबर गॅस प्लॅन्ट गोबर गॅसचे खड्डे अहो पाणी लागायचं मरू द्या माती सुद्धा वल्ली निघाली नाही ओली माती सुद्धा निघाली नाही त्याला राग आला मोटरसायकलला किक मारली आणि पानाड्या डायरेक्ट त्याच्या घरी गेला त्या पानाड्याला तो म्हटला फसवणाराच्या यादीत माझं नाव कितव्या नंबरला आहे तेवढं सांग फसवणाराच्या यादीत तुझं नाव म्हणजे तो म्हटलं तुम्ही परवा मला पॉइंट दिला 50 फूट सांगितलं खोदायला जिवंत पाणी लागणार म्हटले आणि चला पाहायला 50 फूट खोदलं पाणी मरू द्या माती सुद्धा वरली निघाली नाही पानाड्या म्हटलं असं होतच नाही आपला पॉइंट अख्ख्या राऊरी तालुक्यात अजून एकही पॉइंट आपला फेल गेला नाही काहीतरी चुकवलंय तू पानाडे म्हटलं तू चुकवलंय तोडलं मी चुकलेलोच नाही म्हटला पाणीच नाही लागलं पैसे रिटर्न द्या म्हटलं पैसे परत द्या माझे पैसे पण पानाडे म्हटलं नाही थांब चाल मी येतो पाहायला पानाडे त्याच्या बरोबर वावरात आला त्या पानाड्याने ते 5 खड्डे पाहिले आणि मग पानाड्या त्याला म्हटला का रे काय तुला विहीर खोदायला लावली होती का विहिरी रे शब्द लक्षात आला ना तुमच्या एक वचन आणि अनेक वचन तुला विहीर खोदायला लावली होती का विहिरी रे तो म्हटला मला बाकीचं माहित नाही तुम्ही तर 50 फूट म्हटले ना तुम्ही 50 फूट म्हटले ना मग एकाच जागी 50 फूट खोदलं काय आणि 5 ठिकाणी 10 फूट खोद पानाड्या म्हटला इंड्रियल पिन मरून जाय हा शरीर पाणी लागत नसतं मग एक मिनिट ऐका तुम्हाला पाणीच लागावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला 50 फूट एकाच ठिकाणी खोदावा लागेल तर पाणी लागेल 5 ठिकाणी 10 फूट खोदून पाणी लागणार आहे का तसं माझं कल्याण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एका देवाशी एकनिष्ठ राहूनच तुम्हाला उपासना करावी लागेल असं जर तुम्ही रोज वार बदलल्यावर देव बदलला त्या खड्डेवानी होईल विठ्ठला